तुम्ही गडावर येऊ शकता, परंतु बाणाईला गडावर येण्यासाठी बंदी आहे। प्रधानजी, हे मला मान्य नाही। मी बानूला सोडून गडावर एकटा जाणार नाही। म्हसेचे हे वागणे मला आवडलेलं नाही। देवा, प्राथमिक कोंडी फुटलेली आहे। आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करायचा आहे। प्रधानजी, हा प्रस्ताव मी स्वीकारणार नाही। याला म्हाळसेच्या अहंकाराचा गंध आहे। प्रधानजी, इतकाही दुराग्रह योग्य नाही। म्या बोलू का? म्या थांबते आताच, तुम्ही नका थांबू माझ्यासाठी। बरं नाही दिसत ते, उगा माझ्यामुळे तुमची शोभा नग। बानू, मी तुला एकटीला सोडून कुठे जाईन का? प्रधानजी, माझ्या सहनशक्तीचा अंत होणार नाही असे काहीतरी करा। माझा क्रोध जर जागा झाला तर मी काय करीन हे मलाही ठाऊक नाही। शांत व्हा देवा, शांत व्हा। यातून निश्चितच काहीतरी मार्ग निघेल। पण प्रधानजी, कधी? मी असताना बानूचा हा असा अपमान मला नाही चालणार। बाणाई, परिस्थिती बिकट आहे, परंतु धीर सोडू नका। मी आहे। मी तुम्हाला वचन देतो की आपण ह्यातनं असा सुवर्ण मध्य काढू की ह्या क्षणांचा तुम्हाला लवकरच विसर पडेल। नारायण नारायण। हे काय, अजून तुम्ही इथेच? मुनिवर, तुम्ही ह्या अशा परिस्थितीवर भाष्य करायला आला आहात का? क्षमा असावी प्रभू, पण आतापर्यंत काहीच मार्ग निघाला नाही। निघाला आहे। श्री म्हाळसा देवींनी देवांनाच गडावर येण्याची अनुमती दिली आहे। नारायण नारायण। पण मग बानूचे कसे होणार? मुनिवर, मी बानूला एकटा सोडून जाईन का? नाही देवा, मला तसे म्हणायचे नाही, पण बाणाईच्या निवासाची काहीतरी व्यवस्था करायला हवी। मुनिवर, हा गड सोडून मी बानूला कुठे जाऊ देणार नाही। मी तेच म्हणतो आहे। श्री म्हाळसा देवी बानूला गडावर येऊ देत नाहीत, पण गडाच्या मध्यावर तर येऊ देतील। मुनिवर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? बानूने गडाच्या मध्यावर थांबावं का? नाही, गडाच्या मध्यावर बाणाईच्या निवासाची व्यवस्था करावी। मला असं वाटतं की आता प्रश्न सुटलेला आहे। नाही प्रधानजी, मी गडावर राहणार आणि बानू गडाच्या मध्यावर राहणार हे मला मान्य नाही। पण हाच उत्तम पर्याय आहे देवा। तुम्ही बानूचे स्थान गौण तर ठरवत नाही ना? देवा, हा जेजुरी गड म्हणजे प्रति कैलास आहे। या गडावरचा कोणताही कोपरा हा तितकाच पवित्र आहे
जितका त्याच्या शिखराचा भाग. म्या म्या काही बोलू का जी? बानू, निशंकपणे बोल. म्या कुठं पण राहील जी. तुम्ही माझी काळजी नका करू. तुम्ही आधी गडावर जावा जी. मी तुला असं एकटं सोडून नाही जाणार बानू. देवा, क्षमा असावी, पण मी काही बोलू का? अवश्य बोलावे, परंतु आपण कोण आहात आणि कुठून आला आहात? मी आपल्याच राज्यातला एक व्यापारी आहे. लहान तोंडी मोठा घास, पण आपल्याला एक सुचवायचे होते. संकोच करू नका. काय सांगायचं आपल्याला? जेजुरीत माझा प्रशस्त वाडा आहे. नववधूंना जर तुम्ही अनुमती दिलीत तर माझी पत्नी त्यांना वाड्यात घेऊन जायला येईल. हा प्रश्न सुटेपर्यंत त्या आमच्या वाड्यात राहतील. आमच्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे देवा. तुमचे प्रेम मला कळते आहे, पण जिथे माझा निवास आहे तिथे मी जर बानूला घेऊन जाऊ शकत नसेल तर कशालाच अर्थ नाही. शेवटी आकाशाचे छत करू, धरत्रीचे पांघरुण करू आणि तसेच राहू. पण मी बानूला दुसरीकडे कुठेच पाठवणार नाही. मग गडाच्या मध्यावर बाणाईसाठी निवासस्थान बांधणे हा एकमेव पर्याय आहे. पण हे निवासस्थान बांधण्यासाठी काही काळ तर लागणारच. तोपर्यंत काय करायचं? म्हणजे बघतीस ना काय येळ आली आहे. असं काय होईल असं विचार बी मी कधी केला नव्हता. मला हे ठाव होतं काही एवढं सोपं नाही. देवासने बी असं थांबावं लागल असं मला बी वाटलं नव्हतं ग. माझ्यामुळे देवासनी कष्ट झालं. देवांचा मान नाही राहिला याचं लय वाईट वाटतंय ग मला. वय ग, पर देव तुला सोडून गेलं का? त्यांचा लय जीव आहे बघ तुझ्यावर. ज्या देवाची 30 रात पूजा केली तेच देव असं 30 रात उन्हातानाचं उपाशी तापाशी ताटकळात उभं नाही बघवत मला. अगं आपण राहण्यात राहणारी माणसं, तर देवासनी लय कष्ट झालं बघ. ताईंनी देवासाठी तरी आपलं म्हणणं सोडलं तर बरं होईल. माझ्यावर किती बी रागवल्या तरी समजा ऐकल मी त्यांचं. तू नग काळजी करूस, होईल बघ समजा चांगलं. देवा, आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला हवा. म्हाळसेने जर तिचा हट्ट सोडला नाही तर मी बानूला घेऊन जाईन आणि अरण्यात कुठेही एक कुटी बांधून राहीन. देवा, हा असा निर्णय घेण्याआधी दुसरा पर्याय शोधूया. मी काही बोलू का? हे निवासस्थान एका रात्रीत बांधून झाले तर? हो, पण एका रात्रीत निवासस्थान कोण आणि कसे बांधणार? देवा, आपण यासाठी वास्तुशास्त्राचे आराध्य श्री विश्वकर्मा यांना आवाहन करा. देवा, हा मला अत्यंत योग्य पर्याय वाटतो आहे. पण मला नाही. पण का देवा? कारण व्यक्तिगत गोष्टींसाठी, माझ्यासाठी मी कोणत्याही दिव्य शक्तींचे सहाय्य घेणार नाही. माझ्या भक्तांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी मी त्यांना आवाहन करेन, पण माझ्यासाठी नाही. असं असेल तर विश्वकर्मांना मी आमंत्रण देतो. पण नारायण, हे सर्व कशासाठी? देवा,
बाणाई सोबत आहे, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला हवा. देवा, मला हे कार्य करू द्या. हे प्रभू, आपण या प्रसंगातून सोडवण्यासाठी विश्वकर्मांना पाचारण करावे. श्री मार्तंड भैरवांना माझा साष्टांग नमस्कार. प्रभो, माझा नमस्कार स्वीकार करावा. विश्वकर्मा, जेजुरीत आपले स्वागत आहे, पण आपले यथायोग्य स्वागत करावं अशी इथे परिस्थिती नाही. प्रभो, आपले दर्शन झाले, आणखी काय होय? विश्वकर्मा, ह्या विश्वात अंतराळ, पृथ्वी, जल, कुठेही कसल्याही प्रकारची वास्तू तुम्ही उभारू शकता. माझी अशी इच्छा आहे की श्री खंडेरायांच्या सौभाग्यवती बाणाई यांच्यासाठी तुम्ही एक नवीन वास्तू निर्माण करावी. हे कार्य आपण मला करण्याची संधी दिली, हे माझं परम भाग्य आहे. विश्वकर्मा, पण ही वास्तू सूर्योदया आधी निर्माण व्हायला हवी. हे देखील होईल मुनिवर. श्री खंडेराय आणि सौभाग्यवती बाणाई यांचे निवासस्थान सूर्योदयाआधी आकारास आलेलं असेल. बाणाई, आता कुठलाच प्रश्न नाही. सकाळी तुम्ही तुमच्या वाड्यात प्रवेश केलेला असेल. माझ्या सौभाग्यवती श्री लक्ष्मी देवी गृहप्रवेशाच्या वेळी तुमच्या सोबत असतील. प्रधानजी, ह्या प्रसंगातून आपण सहज मार्ग काढला. तेव्हा यानंतर तुमची खरी परीक्षा सुरू होईल. कारण म्हाळसा देवींना तुम्हाला सूर्योदयानंतर भेटायचे आहे. म्हाळसा, मी बानूला घेऊन जेजुरीत आलो असलो तरी मला तुला पाहण्याची, तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलण्याची आस आहेच. म्हाळसा, मी भेटल्यावर तुला माझ्यावर रागवण्याचा, माझ्याशी भांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आपण आधी भेटूयात. म्हाळसा, मला खात्री आहे की मी समोर आलो की तुझा राग मावळेल. श्री विष्णूंनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे मी विश्वकर्मा आज जेजुरी गडावर नवीन वास्तूची निर्मिती करतो आहे. ही वास्तू श्री खंडेराय यांच्या द्वितीय पत्नी सौभाग्यवती बाणाई यांच्या निवासासाठी आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशांच्या मंगल स्मरणाने होते. हे श्री गणेश, हे कार्य सफल करावे ही प्रार्थना.
या वास्तूचे स्वरूप सौभाग्यवती बाणाई यांना अनुकूल असे असेल. हे निवासस्थान पूर्वमुखी असेल. या वास्तूसाठी चंदनाच्या आणि सागाच्या काष्ठांचा उपयोग असेल. भिंतीमध्ये उत्तम प्रतीच्या पाषाणाचा उपयोग केलेला असेल. अष्टभैरवांचे स्थान असलेल्या अष्टस्थानात पवित्र मृत्तिका अर्थात माती यासाठी एकत्रित या. हे पंचमहाभूतांनो, तुम्ही सहाय्यभूत होऊन हे निवासस्थान आकारात आणावे ही प्रार्थना. देवा, वास्तूची निर्मिती पूर्ण झाली. भूमीवरती वेदिका मांडली, मंडप झाला आकाशाचा. म्हाळसेचं नाव घेताच कळस झाला आनंदाचा. हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. माझ्या विवाहानंतर आपल्या नात्याला तडा जाणार आहे हे मला आधीच कळलं होतं, पण आपला संसारच मोडेल याची मला कल्पना नव्हती. पण अखेर तेच घडले. तुम्ही त्या बानूशी विवाह करून तिला जेजुरीत घेऊन आलात. संपूर्ण रात्र गेली या विचारात, पण अजूनही तुमचा कोणताही संदेश गडावर आला नाही. तुम्हाला तिला सोडून देणे खरंच इतकं अवघड आहे का? ती तुम्हाला इतकी प्रिय आहे का की तिच्यासाठी तुम्हाला माझे देखील स्मरण होत नाही? हा वाडा कोणाचा? आदल्या रात्री तर या ठिकाणी काहीच नव्हते. एका रात्रीत हा वाडा कसा काय बांधला गेला आणि कोणासाठी? मला कसं ठाऊक नाही काही या वाड्याबद्दल.